संख्या मोजणे यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, हा टॉपिक पाहणार आहोत. सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. आता तुमची सरळ सेवा एक्झाम असो किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, यामध्ये रिझनिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न दिसतो. तर यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला त्रिकोण आणि चौकोन मोजायचे असतात. यामध्ये त्रिकोण दिले जातात, त्यामध्ये अशा रेषा मारल्या जातात किंवा त्रिकोणामध्ये त्रिकोण दिले जातात, चौकोन दिले जातात, चौकोनामध्ये त्रिकोण दिले जातात. अशा प्रकारचे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. किंवा तुम्हाला अशा प्रकारचे स्टार दिलं जातं किंवा अशा प्रकारच्या आकृत्या दिल्या जातात आणि यामधील त्रिकोणांची संख्या तुम्हाला मोजायला सांगितली जाते. किंवा तुम्हाला एक्झाममध्ये कोन सुद्धा दिले जातात. आता यामध्ये कोन जर आपण पाहिले तर अशा प्रकारे तुम्हाला कोन दिले जातात आणि यामधील तुम्हाला कोणांची संख्या किती आहे हे विचारलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणांची संख्या मोजणे हे पाहणार आहोत. अतिशय सोपं आहे. जर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर तुम्ही सराव केला तर तुमच्या एक्झाममध्ये याचा 1 मार्क फिक्स नक्कीच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. पहा, एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारची आकृती दिली जाते. हे बेसिक आहे. जर तुम्हाला बेसिक येत असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता, पुढे स्किप करून पाहू शकता, पण बेसिक पासूनच पहा. यामध्ये अशा प्रकारची आकृती दिली जाते आणि तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की खालील त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर अशा प्रकारे नंबरिंग द्यायचं आहे. 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारची नंबरिंग दिल्यानंतर यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. तर यांची बेरीज होते 10. आता तुम्हाला याची जर बेरीज येत नसेल तर तुम्ही भरतीचा नाद सोडून द्या. ठीक आहे, आपले आपले गुरं राखा. सोपी बेरीज आहे, पटकन करायची आहे. आता मी तर तुम्ही म्हणसाल की 1 अधिक 2 असं सांगत बसणार नाही. डायरेक्ट बेरीज तुम्हाला करता आली पाहिजे. आता ही बेरीज सुद्धा तुम्हाला डायरेक्टली कशी करायची अगदी 3 सेकंदामध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये त्रिकोण देतील. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये त्रिकोण दिल्यानंतर अशा एवढ्या रेघा येतील. त्यानंतर तुम्हाला काय नाही करायचं, नंबरिंग द्यायची आहे 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, अशा प्रकारचे 5 आले त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला याची बेरीज करायची आहे, बेरजीचा एक नियम माहित आहे, सलग कोणत्याही संख्यांची बेरीज जर तुम्हाला करायची असेल, क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला 4 गुणिले 5 छेद 2 या वरच्याचे पाहतोय बाबा आपण, तर 5 × 20 भागिले 2 म्हणजेच 10 याचं उत्तर येईल. आणि हे आकृतीमधील जर पाहिलं तर 5 गुणिले 6 छेद 2. आता जर तुला हे गुणाकार सुद्धा येत नसेल, पाडेपाठ नसतील, गुणाकार येत नसेल तर तू काटाकाटी करू शकतो. म्हणजे 2 × 2 2 त्रिक 6 5 त्रिक 15 याचं उत्तर आलं. अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येतात. आता पहिला प्रकार पाहिला, हा जो आहे तो दुसरा प्रकार आहे. यामध्ये कशा प्रकारचे तुम्हाला गणित येणार आहे, आकृती येणार आहे सॉरी, ते आपण पाहूया. तर तुम्हाला अशा पहिल्यासारख्या रेषा दिल्या जातील आणि त्यानंतर मध्ये या आडव्या रेषा दिल्या जातील. ठीक आहे, तर तुम्हाला काही सुद्धा करायचं गरज नाही. मगाशी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ते ट्रिक वापरायचे की या सर्वांची बेरीज म्हणजेच 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 मगाशी पाहिले याची बेरीज येते 10. आणि जेवढेही राखाने तयार झालेले आहेत, म्हणजे आता इथं पाहिलं तर हा आहे 1, हा आहे 2 आणि हा आहे 3. ठीक आहे, हे 3 जे आहेत या 3 ने ह्याला गुणायचं आहे, याचं उत्तर आलं 30. ठीक आहे, आता याच्यामधलं लॉजिक मी तुम्हाला समजावून सांगतो की हे ज्या आडव्या रेषा आहेत ते तुम्ही लक्षात घेऊ नका. ज्या आडव्या रेषा आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊ नका, फक्त हाच बेस पकडा, तर त्याचं उत्तर येणार आहे सॉरी 10. ठीक आहे, त्यानंतर हा बेस लक्षात घेऊ नका, हे खालचं गेलं, फक्त हे एवढा बेस लक्षात गेला, याचं उत्तर येणार आहे 10. हा सोडून द्यायचा आहे, याचं उत्तर काढलं तर तुम्हाला येणार आहे 10, म्हणजे यांची बेरीज 30 येणार आहे. डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे सोडवलं तर अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघून जाईल.
आणि याच्यामध्ये डिफिकल्ट म्हणलं तर तुम्हाला काय करतील की बाबा इथं एक रेष देतील, मग तुम्हाला इथं थोडासा विचार करण्याची गरज पडणार आहे. म्हणजे ज्यावेळेस इथं एक रेष येईल त्यावेळेस हे जे रकाने आहे इथं नंबरिंग बदलणार आहे, इथं 5 नंबरिंग होणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्याच सेपरेट काढायचे आहेत किती त्रिकोण आहेत हा बेस पकडून, आणि त्यानंतर तुम्हाला ॲडिशन करायचं आहे, तुमचं उत्तर येऊन जाईल. आता पुढचा पार्ट म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला चौकोन देतील, चौरस देतील आणि त्यामध्ये अशा रेषा ओढलेल्या असतील. हे कसं सोडवायचं तर पहिल्यांदा नंबरिंग द्यायचे आहे 1, 2, 3 आणि 4. सिम्पली याला गुणुले 2 करायचं आहे आणि याचं उत्तर 8 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, जेवढेही तुम्ही नंबरिंग दिलेले आहे फक्त नंबरिंग देता आली पाहिजे. याचं उत्तर 8 येणार आहे. जर तुम्हाला पाहायचं झालं तर आपण त्रिकोण मोजूया. पहा, हा एक त्रिकोण 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर हा 5, हा 6, हा 7 आणि हा 8. ठीक आहे, प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला की बाबा तुम्ही म्हणसाल की सरांनी सांगितलं की नंबरिंग द्यायची आहे, गुणिले 2 करायचं आहे आणि तुमचं उत्तर आलं. पण तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे हे चौकोनामध्ये जे त्रिकोण आहेत ते तयार झालेले आहेत. हे जर मोजत बसलं तर पूर्ण पेपरचा वेळ यालाच जाईल. त्यामुळे अशा प्रकारे ट्रिकने तुम्ही क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता त्याच्यामध्येच अवघड दिलं तर काय करणार आहेत, काही जास्त होणार नाही. फक्त ज्या उभ्या आडव्या रेषा आतमध्ये ओढलेल्या आहेत त्या फक्त वाढणार आहे. तुम्ही इथं पाहिलं तर इथं नंबरिंग दिली 1, 2, 3, 4, 5, 6. 6 गुणिले 2 12. त्यानंतर समजा इथं एक आडवी रेष ओढली तर नंबरिंग चेंज होणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 गुणिले 2 16 हे तुमचं उत्तर येणार आहे. तर ठीक आहे, हे त्रिकोणावर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येतात. आता नेक्स्ट पार्टमध्ये जे आहे ते आपण याच्यापेक्षा थोडीशी हार्ड लेवल पाहणार आहोत. ठीक आहे, हार्ड लेवलमध्ये थोडेसे टाईप डिफरंट असतील. त्यानंतर आपला जो त्रिकोण हा टॉपिक आहे, आकृतींची संख्या मोजणे यामधील सब टॉपिक जर पाहिला तर त्रिकोण हा क्लिअर होऊन जाईल. आणि त्यानंतर आपण चौकोन आणि बाकी जे स्टार असतील किंवा वेगळ्या आकृत्या असतील, षटकोन असेल, हे असेल, ते आपण पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, फर्स्ट टाइमच अशा प्रकारे मी लेक्चर घेतलेलं आहे, त्यामुळे काही जे आहे ते चुका झालेल्या आहेत. जसं जसं तुम्ही व्हिडिओ पाहाल, जसं जसं मला एक्सपिरियन्स येईल तशा प्रकारे जी शिकवण्याची पद्धत आहे अशा प्रकारे व्हाईटबोर्डवरची ती चेंज होईल, ॲडव्हान्स होईल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.